सेवा जोहार मंडळी. तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप चांगले असणार आहे. सो आज मला भूक लागली आहे आणि मी काहीतरी बनवणार आहे. मला भेल बनवायची खूप जास्त प्रमाणात क्रेविंग होत आहे, म्हणून आज आपण मॅगी भेल बनवूया. चला बघू. आपण खूप भूक लागून आहे, मी तुम्हाला सांगू नाही शकत, कारण की सकाळी पण मी गेली नाही, जेवण केली नाही, मार्केटला होते, म्हणून आज आपण भेल बनवूया. सो मी इथे सर्व काही सामान घेऊन आली आहे, मॅगी वगैरे जे काही पाहिजेत भेलसाठी. आणि त्यासोबत मी आपलं वेफर्स, थोडंसं कुरकुरे, चिप्स वगैरे आणि आपलं रोजचं गायचं दूध सकाळसाठी चाय बनवायला. सो चला आपण बनवूया भेल. सो मित्रांनो, मी घेतले आहे 2 कांदा आणि 1 टमाटे, कारण की हे आपल्या जीवनातला खूप महत्त्वाचा घटक आहे, कारण की याच्याशिवाय कुठलीच भाजी बनत नाही. तुम्हाला तर माहितीच आहे, कांदा इज अ मॅन्डेटरी आयटम आणि त्याच्यासोबत टमाटे. सो मी इथे कांदा चॉप करून घेत आहे एकदम बारीक. याच्यामध्ये तुम्हाला जसं ज्या प्रमाणात चिरायचं असेल त्या प्रमाणात चिरू शकता, बारीक करू शकता, कशा पण त्याचं हालत कशी करू शकता, पण मला इथे बारीक पाहिजे होतं म्हणून मी बारीक चॉप करत आहे. मी 2 कांदे घेतले आहे, कारण की मला कांदेमध्ये थोडं जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे ऑफकोर्स मला कांदे खूप आवडते खायला. असं आपण कच्चं पण खातो आणि कुठेतरी भाजीमध्ये पण टाकतो. कांदा इज अ मॅन्डेटरी ब्रो. कांदा हे पाहिजेच. आपला मुंबईचा फेमस कांदा वडापाव आणि पुण्यातला पण कांदा पोहे आणि यवतमाळचा, विदर्भाचा माहीत नाही का कांदे. आणि सोबतच तसंच चॉप करणार, जेवढं मला पाहिजे होतं बारीकच चॉप करणार मी. तुम्हाला तुमच्या हिशोबाने जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, इथे माझे कांदे आणि टमाटर चिरून झाला आहे. आता आपण पुढे बघूया. आपल्याला मॅगी बनवायची म्हणजे तळायची आहे. म्हणजे तेलात नाही, फक्त भाजायची आहे. सॉरी, माझे शब्द चुकले. तर आपल्याला दोन्ही मॅगी काढून घ्यायची. मी 2 मॅगी आणल्या होत्या. तुम्हाला तुमच्या हिशोबाने जेवढे क्वांटिटी पाहिजे असेल तेवढी तुम्ही क्वांटिटी जास्त घेऊ शकता. सो मी इथे 2 मॅगी घेतली होती, त्यांचे मॅगी मसाले अलग काढून ठेवले आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, मॅगीचे छोटे छोटे बारीक बारीक तुकडे, म्हणजे आपल्याला हाताने त्याला असं स्क्वीज केल्यासारखं, म्हणजे थोडंसं रोस्ट करायचं, बारीक बारीक तुकडे करून असे मुरमुऱ्यासारखे, आणि अतल पतल करायचं आहे जोपर्यंत ते ड्राय रोस्ट होत नाही. म्हणजे एकदम असं ब्राउनिश कलर त्याचं होत नाही, एकदम जाळाचे पण नाही आहे. आपल्याला थोडेफार ब्राउनिश कलरपर्यंत, जसं मी तुम्हाला हातात दाखवत आहे तशाप्रमाणे म्हणजे झाले पाहिजेत ब्राउनिश कलर एकदम. सो फायनली गाईज, आपलं झालं आहे ड्राय रोस्ट. आता आपण मोठ्या गंजात सर्व काही टाकलं आहे. आपले क्रंचीवाली चिप्स टाकायचे आहे, मस्त छोटे छोटे असे हातात तुकडे करून. त्यानंतर आपल्याला टाकायचे आहे आपले मसाले, म्हणजे कुरकुरे. तुम्ही तुमच्या हिशोबानं कोणते पण वेफर्स वगैरे टाकू शकते, तुम्हाला जे आवडते ते. सो मी माझ्या मनाने चिप्स आणि माझे कुरकुरे टाकले होते. त्यानंतर आपण कांदा आणि आपले मोस्ट फेवरेट कांदा आणि टमाटर टाकणार आहोत. त्यानंतर आपण एक छोटंसं सॉस घेऊ, म्हणजे 2-3 ड्रॉप्सच टाकायचे आहे आपल्याला, हे जास्त नाही टाकायचं आहे, नाही तर एकदम कळूच लागेल. सो आपण इथे सोया सॉस घेतला आहे. त्यानंतर टोमॅटो केचप टाकायचा आहे. टोमॅटो केचप मी थोडंसं जास्त टाकलं आहे, कारण की मला ते खूप जास्त प्रमाणात आवडते. ऑफकोर्स थोडंसं मस्त चटपटा गोड असतं, त्यामुळे मी थोडंसं जास्त प्रमाणातच टाकलं आहे. तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढं लागते तेवढं टाकू शकता. आफ्टर मॅगी मसाल्याशिवाय आपलं जीवन अधुरं आहे, कारण की ऑफकोर्स आपण लहानपणी तो खूपच सारी मॅगी खाल्ली असेल आणि त्यासोबत असा भरभरून एक्स्ट्रा मसाला टाकला असेल, कारण की मॅगी ही आपली एक फिलिंग आहे आणि मसाला पण त्याचा एक पार्ट आहे. सो इथे मी मॅगी मसाला तर टाकलाच आहे, त्यासोबत थोडंसं एव्हरेस्ट मसाला टाकला आहे थोडं टेस्टसाठी, कारण की ते मस्त कसं चटपटा असतं तर खूप चांगलं असतं. आणि मी मॅगी मसाल्यामधलं जे छोटी पूड काढली होती मी ते पण टाकली आहे. त्याच्यासोबत मी सॉस वगैरे तर ऑलरेडी टाकलंच होतं. तुम्ही इथं बघू शकता मी मॅगी मसाला टाकला आहे. तुम्हाला जेवढं क्वांटिटीमध्ये मॅगी मसाला टाकायचा आहे तेवढा मॅगी मसाला तुम्ही इथे टाकू शकता. आणि त्यानंतर मस्त चांगल्यापैकी मिक्स करायचं आहे. सॉस टाकल्यामुळे ते थोडं प्रमाणात चिकट होऊ शकते, पण तुम्ही चांगलं असं मस्त उचलून त्यांना चांगलं फिरवा, जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स होईल. आणि जर नाही झालं तर करचीनं पण तुम्ही एक्स्ट्रा फिरू शकता. सो इथे मी स्वादनुसार मीठ घेतलं आहे. तुम्हाला जर मीठ लागत असेल तर टाका, नाही तर असं काही कंपल्सरी नाही आहे. ऑलरेडी एवढे सारे मसाले टाकले असल्यामुळे खूप चटपटा बनते असते, पण आपलं जे असते नेहमीचं मीठ थोडंसं, तर ते तुम्ही टाकू शकता. आणि चांगल्या प्रमाणात मिक्स करा, एकदम चांगल्या प्रमाणात, कारण की कसं आहे ते थोडं चिकट असल्यामुळे मे बी होऊ शकते फिरू नाही शकत. सो आपण टेस्ट करून पाहू आता कसं आहे. तर
वा गाईज वा, काय टेस्ट आहे भेळाचा, काय टेस्ट आहे, एवढा सही टेस्ट, एवढे छान मसाले असं तोंडात गेल्याबरोबर पिघळत आहे. मला तर माहीतच नाही राव की बा माझ्या हातात एवढा मोठा जादू आहे, एवढं चांगलं कुकिंग करू शकतो मी. मला तर माहीतच नव्हतं, पण काय टेस्ट आहे तुम्हाला कसं सांगू, माझी फिलिंग असं कॅमेरातून काय सांगू, तुम्ही माझं रिॲक्शन पाहून तुम्ही समजून जा काय टेस्ट आहे. सो फायनली मी तर माझी भेळ बनवली होती, आता मी मस्तपैकी पसरून खायला बसतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. नेक्स्ट व्लॉगसाठी लवकरच भेटूया. बाय.